नमस्कार, मी तुषार शेटे. बातमी आणि बरंच काहीमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवात आपण करतो आहोत समीर वानखेडेंच्या बातमीनं. गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे हे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सापडत आहेत आणि त्यानंतर आता समीर वानखेडेंच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण नवाब मलिकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, तर दुसरीकडे त्यांनी समीर वानखेडेंच्या तक्रारीसाठी एनसीबीच्या महासंचालकांना पत्र लिहिलंय. तर उद्या समीर वानखेडेंच्या चौकशीसाठी एनसीबीचं दक्षता पथक मुंबईत पोहोचणार आहे. त्यामुळे समीर वानखेडेंच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. नवाब मलिकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. बातमी आहे समीर वानखेडेंच्या अडचणींच्या संदर्भातली. समीर वानखेडेंची अडचण ही वाढण्याची शक्यता आहे. एनसीबीचं दक्षता पथक मुंबईत येत आहे. जे आरोप प्रभाकर साईलने केलेले होते त्या संदर्भात एनसीबीच्या व्हिजिलन्स विभागाने चौकशी सुरू केलेली आहे. 5 जणांची टीम उद्या मुंबईत येणार आहे. दुपारी ही व्हिजिलन्स टीम मुंबईमध्ये येईल. यामध्ये मुख्य दक्षता अधिकारी ज्ञानेश्वर सिंग हे स्वतः मुंबईला येणार असल्याची माहिती मिळते आहे. समीर वानखेडेंवरती जे आरोप लावण्यात आलेले आहेत त्याची चौकशी केली जाणार आहे. अधिक माहिती घेतोय प्रशांत लीला रामदास, आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनवरनं जोडले गेलेले आहेत. प्रशांत, एकीकडे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते, तर दुसरीकडे एनसीबीची व्हिजिलन्स टीम मुंबईत येते आहे. तुषार, एनसीबीचं एक दक्षता पथक जे आहे, व्हिजिलन्स टीम जी आहे ती यापूर्वी 3 सदस्यीय समूह मुंबईला येणार होती, पण ऐनवेळी त्याचा दौरा रद्द करण्यात आला आणि आता उद्या 5 सदस्यीय व्हिजिलन्स कमिटी ही मुंबईला रवाना होणार. सकाळी साधारणतः 10 वाजता दरम्यान ही रवाना होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या टीम मध्ये साधारणतः 5 जण असणार आहे, जी साधारणतः दुपारपर्यंत मुंबईला पोहोचतील. मुख्य दक्षता अधिकारी म्हणजे व्हिजिलन्स जे ऑफिसर आहेत ज्ञानेश्वर सिंग हे स्वतः मुंबईला उद्या जाणार आहे. या टीम सोबत त्यांच्या नेतृत्वात ही टीम जात आहे. महत्वाचं म्हणजे समीर वानखेडे यांनी यांच्या संदर्भात सोशल मीडियावर जे विविध प्रतिज्ञापत्र आलेली आहेत त्या संदर्भात देखील त्या तथ्यांची तपासणी केली जाईल आणि सोबतच त्यांच्यावरती जी भ्रष्टाचाराचा आरोप लागला आहे त्या संदर्भातली काही पुरावे जे पुढे आलेले आहेत त्या संदर्भातही माहिती घेतली जाईल. आणि सोबतच साहिल प्रशांत, एकीकडे तुम्हाला एकच मिनिट फक्त मध्ये थांबवतोय. भ्रष्टाचारांच्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे, मात्र आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांनी आज हायकोर्टामध्ये एक प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि त्यात त्यांनी सांगितलंय की समीर वानखेडेंवरती जे भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले आहेत किंवा पूजा दादलानी प्रकरण जे समोर येतंय त्या प्रकरणाशी आर्यनचा संबंध नाही असं ॲफिडेव्हिट त्यांनी कोर्टात दिलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा जोडून प्रश्न असा आहे की समीर वानखेडेंना सपोर्ट जो आहे तो जास्त मिळायला लागलेला आहे. सकाळी त्यांच्या एनसीबीच्या कार्यालयाबाहेर काही नागरिकांनी त्यांच्या समर्थनार्थ प्रदर्शन सुद्धा केलेलं होतं. बरोबर आहे. आज ज्या पद्धतीनं समीर वानखेडे ड्रग्सच्या विरोधात कारवाई करत आहे आणि कारवाई करताना त्यांनी ज्या धाडी टाकलेल्या आहेत त्यामध्ये ज्या पद्धतीनं ड्रग्सचा पर्दाफाश केला, ड्रग्सच्या पूर्ण नेटवर्क त्यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे, या संदर्भात पाठिंबा देण्याकरता मुंबईतही ज्या पद्धतीनं आंदोलन सुरू आहे त्याच धर्तीवरती दिल्लीत एनसीबीच्या कार्यालयाबाहेर आज काही तरुणी एकत्र आले होते. त्यांनी समीर वानखेडेंना आम्ही पाठिंबा देतोय. त्यापूर्वी सकाळी साधारणतः तिथे मोठे पोस्टर लागले होते. त्या पोस्टरमध्ये समीर वानखेडे यांना सलाम अशा प्रकारचंही वक्तव्य आणि त्यानंतर समीर वानखेडे ज्या पद्धतीने कारवाई करतात त्या कारवाईला आमचा पाठिंबा आहे आणि ते सगळे पोस्टर हिंदू सेनेच्या वतीने लागले जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं, मुकुल रोहतगींनी कोर्टात म्हटलं आहे की भ्रष्टाचाराचे जे आरोप त्यांच्यावर लागतात त्या संदर्भात यांचा समीर वानखेडे संबंध नाही, पण दुसरीकडे ज्या पद्धतीनं माहिती मिळते की आर्यनला सोडण्यासाठी जी लाच मागण्यात आली त्या लाचीच्या संदर्भात काय काय पुरावे आहेत त्या संदर्भात देखील माहिती केलं. अगदी खरं प्रशांत. त्यामुळे हे सगळे जे आरोप प्रत्यारोप होत आहेत या आरोप प्रत्यारोपांवरती आता काय निर्णय होतोय आणि न्यायालय नेमकी काय प्रतिक्रिया देत आहे, निर्णय देत आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. समीर वानखेडेंवरना नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांना त्यांची पत्नी क्रांती रेडकरनं प्रत्युत्तर दिलेलं आहे. जो व्यक्ति फर्जी बर्थ सर्टिफिकेट बनाकर फर्जी कागजों के आधार पर शेड्यूल कास्ट की कैटेगरी में नौकरी हासिल करता है, कहीं ना कहीं एक दलित शेड्यूल कास्ट जो देश के किसी गांव में झोपड़ी में हो सकता है कि दिए के नीचे पड़ रहा होगा,
कोई स्ट्रीट लाइट के नीचे तैयारी कर रहा होगा, इस फर्जी सर्टिफिकेट के कारण उसका अधिकार छीना गया। इस लड़ाई को हम आगे बढ़ाने का काम कर रहे हैं। नहीं, मुझे ऐसा लगता है ये सारे झूठे सारे फॉल्स क्लेम्स हैं, क्योंकि अगर इसके ऊपर उनके पास कोई भी प्रूफ होगा तो आई एम श्योर वो कोर्ट में पेश करेंगे, और इसके ऊपर तभी न्याय हो पाएगा। हम ऐसे ट्विटरबाजी करके कुछ नहीं पा सकते, बिकॉज ट्विटर पे कोई भी कुछ भी उठ के लिख सकता है। मैं भी कुछ भी लिखूं किसके बारे में, लेकिन ये सच नहीं हो जाता। किस तरह से दफ्तर में कुछ विशेष अधिकारियों का गिरोह बना हुआ है, फर्जी मामले में लोगों को फंसाया जाता है, पैसे वसूल किए जाते हैं, जो ईमानदार अफसर है उन्हें दरकिनार किया जाता है, और कहीं ना कहीं ये पूरी जानकारी उस लेटर में जो दी गई है 26 मामलों की, हमें लगता है जांच होगी तो निश्चित रूप से और भी बहुत चीज़ों का खुलासा होगा। मुझे ऐसा लगता है कि समीर जी के जॉब और उनकी काम करने की शैली से, क्योंकि वो ऑनेस्ट ऑफिसर है, उससे बहुत लोगों को अड़चन होती होगी। बहुत लोग चाहते कि वो कुर्सी से हट जाए और उनका गुजारा चलता रहे, तो शायद इसीलिए वो चाहते हैं कि ये हट जाए और उनकी समीर जी की वजह से उनको तकलीफ ना। याच प्रकरणातली पाहूयात दुसरी एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या टीव्ही स्क्रीनवरती। बातमी आहे आर्यनच्या संदर्भातली। आर्यनची आजची रात्र सुद्धा तुरुंगातच जाणार आहे। कोर्टानं उद्यावर सुनावणी ढकललेली आहे। आर्यनचे वकील मुकुल रोहतगी, सतीश माने शिंदे यांनी आज आर्यनच्या बाजूने कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद केलेला होता। न्यायालयानं हा युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे, मात्र या संदर्भातली सुनावणी उद्यावरती ढकललेली आहे। आर्यनच्या बाजूने भारताचे माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली, तर अमित देसाई यांनी सुद्धा अचित आणि आर्यनमधले एनसीबी जे चॅटचे पुरावे वापरल्याचा दावा केलेला आहे त्याबद्दलही त्यांनी युक्तिवाद केलेला आहे। जवळपास 2.5 तास आर्यनच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला होता। मात्र कोर्टात इतरही तातडीची प्रकरणं सुनावणीसाठी प्रलंबित असल्यानं आर्यनच्या जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। कोर्टात आज नेमकं काय झालं या संदर्भात आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दुपारी 3:40 एनसीबीचे एएसजी अनिल सिंग हे न्यायालयात आले। दुपारी 4:14 कोर्टात गर्दी वाढल्यानं सुनावणीला अडथळा झाला, त्यामुळे सुनावणी काही काळासाठी स्थगित करण्यात आली। 4:20 सुनावणीला पुन्हा सुरुवात झाली, त्यावेळेला मुकुल रोहतगींनी आर्यनच्या बाजूने युक्तिवाद केला। संध्याकाळी 5:19 मुकुल रोहतगींनी कोर्टाच्या जुन्या निकालांचा दाखला देत आपला युक्तिवाद पूर्ण केला। यानंतर 5:20 अमित देसाईंनी युक्तिवादाला सुरुवात केली। अचित आणि आर्यनमधल्या संभाषणाबाबत युक्तिवाद 5:20 झालेला होता। 5:24 मुकुल रोहतगींनी पुन्हा एकदा युक्तिवादाला सुरुवात केली। 5:40 सतीश माने शिंदेंनी युक्तिवाद केला। 5:45 आर्यनच्या वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला आणि सायंकाळी 6:05 आर्यनच्या जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। ही सुनावणी बुधवारी दुपारी होणार आहे। याच संदर्भात आर्यनच्या वकिलांनी काय दावे केलेले आहेत त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आर्यनला क्रूजवर आमंत्रण दिलं गेलं होतं। मित्र अरबाज खान सोबत आर्यन आलेला होता। आर्यनकडे काहीही सापडलं नाही। आर्यनला पकडण्याचं कोणतंही कारण नव्हतं। अधिकारांचा गैरवापर करून आर्यनला अटक केलेली आहे। आर्यनची अद्याप वैद्यकीय चाचणी सुद्धा झालेली नाहीये। अंमली पदार्थांशी संबंध असल्याचा पुरावा नाही, तसंच मित्राच्या बुटात काही सापडल्यास त्याला जबाबदार कसं धरता येईल असा सुद्धा प्रश्न त्यांनी विचारला। चॅटमधून काहीही सिद्ध होत नाहीये। चॅट कोणत्या आधारावरती दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय असाही सुद्धा प्रश्न विचारलाय। आर्यन सोबत आधीचे संदर्भ जोडले गेले। ड्रग्ज तस्करीच्या आरोपात त्याला पकडलेलं नाही असा दावा त्यांनी केलाय। अट्टल गुन्हेगाराप्रमाणे आर्यनला वागवणं चुकीचं आहे। ड्रग्ज खरेदीत संबंध असल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाही।
आमचं नेमकं म्हणणं असं आहे का त्याला हे जे त्याचं बेल ॲप्लिकेशन एवढं लवकर सर्क्युलेशन देऊन ऐकण्यात जे कोर्टाने संधी दिलेली आहे, इतर जे आरोपी आहेत ज्यांची बेल ॲप्लिकेशन पेंडिंग आहेत त्यांना सर्क्युलेशन देऊन त्यांनाही तशी म्हणजे हे देण्यात यावी फॅसिलिटी का त्यांचंही ऐकण्यात यावं. सध्या आता आमचं आर्ग्युमेंट पेंडिंग आहे, कारण जोपर्यंत आरोपीचे आर्ग्युमेंट्स होत नाही तोपर्यंत आमचं ऐकलं जाणार नाही. आरोपीचे जे आहेत त्यांचे आर्ग्युमेंट संपल्यानंतर आमचं आर्ग्युमेंट होणार. आजचा युक्तिवाद सिनियर काउन्सिल मुकुल रोहतगी सरांनी चालू केला होता. त्यांचा युक्तिवाद आर्यन खानसाठी होता आणि तो संपल्यानंतर सिनियर काउन्सिल अमित देसाई सरांनी अरबाज मर्चंटसाठी युक्तिवाद पुढे सुरू केला होता. तो पाठड झाल्यानंतर कोर्टाने ते मॅटर उद्यावरती आता पोस्टपोन केलेला आहे. आमच्या केसला बाधक ठरू शकत नाही, कारण ज्या वेळेला त्यांनी असे युक्तिवाद केला होता की अरबाजशी आमचा काही संबंध नाही, त्यावेळेला त्यांचा फक्त जे अलेज 6 ग्राम्स ऑफ चरस जे काही अरबाजकडनं मिळालं असं एनसीबीचं म्हणणं आहे, त्या 6 ग्राम्सशी ह्याचा काही संबंध नाही असं म्हणण्यात आलं होतं. आणि त्याच्यापुढे त्यांनी हाही युक्तिवाद केला होता की अरबाज सुद्धा ते 6 ग्राम्स डिनायच करतो. त्यामुळे त्यांनी असं कुठेही म्हटलं नाही की माझा आणि अरबाजचा काही संबंध नाही. ते 6 ग्राम्स ऑफ चरस जो काही अरबाजकडनं मिळालेला असं एनसीबी अलेज करते त्याचा काही संबंध नाही. मुंबई सत्र न्यायालयानं मनीष राजगिरे याला जामीन दिलेला आहे. याच संदर्भातली ब्रेकिंग आपण पाहतो आहोत. क्रूज पार्टी प्रकरणात पहिला जामीन झालेला आहे. मनीष राजगिरे याला त्यांच्याकडनं जामीन दिला गेलेला आहे. मनीष राजगिरिया हा 11 नंबरचा आरोपी आहे. मनीषकडनं 2.4 ग्रॅम गांजा जप्त केलेला होता. त्याची 50,000 जात मुचलक्याच्यावरती जामीन त्याला मंजूर करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे उद्याच्या सुनावणीवरती परिणाम होऊ शकतो असं मत ॲडव्होकेट तारक सय्यद यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे. ॲडव्होकेट पारेख आपल्यासोबत आहे. सर, खरं तर आज ज्या पद्धतीनं आरोपी नंबर 11ला बेल मिळालेली आहे मुंबई उच्च न्यायालयाने दिले, खरं तर या एका निर्णयाचा किती मोठा परिणाम होऊ शकतो? नहीं, हे को-अक्यूज्डला बेल झाली आहे, तो हे फॉर हमारे लिए ये काफ़ी अच्छी बात है और हम कल ये ऑर्डर कोर्टामध्ये प्रोड्यूस करके वी विल आर्ग्यू ऑन प्रिंसिपल ऑफ पॅरिटी ऑल्सो. ज्या प्रमाणात ड्रग्ज सापडले होते त्या प्रमाणाची कारवाई करण्यात आली, म्हणजे 50,000 रुपये सुद्धा सापडलेले होते. खरं तर या संपूर्ण प्रकरणाचा आर्यन खानच्या केसच्या प्रकरणामध्ये काही परिणाम होईल का? नहीं, 50,000 का कनेक्शन नहीं है विद द ड्रग्स. वो क्रूज पर जा रहे थे तो कुछ पैसे लेके जा रहे होंगे खर्चे के लिए. दैट्स अबाउट इट. त्यांच्याकडे काही प्रमाणात ड्रग्ज सुद्धा आढळलेलं. आता या निर्णयाचा त्यांना बेल मिळाली आहे, तर एकीकडे एनसीबीकडनं बेल मिळू नये म्हणून प्रयत्न केले जात होते, तर या एका निकालामुळे काही मोठा परिणाम आपल्याला उद्या दिसू शकेल का? मोठा परिणाम अशी आहे की सगळे केसवर हे रिफ्लेक्ट करतात की कारण ते साहेबांनी जो रिजेक्ट केली होती त्याच्यामध्ये असा उल्लेख होता की सगळे एक चेन आहे आणि ते को-अक्यूजला बेल झाली आहे, त्याच्या मतलब की त्यांच्या विरुद्ध काय एव्हिडन्स नाही आहे टू बी इन द चेन. आणि आमचे हायकोर्टमध्ये अशीच सबमिशन आहे की काय कनेक्शन नाही आहे बिटवीन द को-अक्यूज. उद्या कोर्टामध्ये काय युक्तिवाद होणं अपेक्षित आहे? सेम विल आर्ग्यू ऑन पॅरिटी मॅम. जो जजमेंट कोर्टाची आहे सेशन कोर्टाची ते कोर्टात मान्य हायकोर्टातला दाखल करणार आहे आणि सबमिशन असंच होणार आहे की टोटल रिकव्हरी स्मॉल क्वांटिटी. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. मनीष राजगिरा या एका आरोपीला आज कोर्टानं बेल दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची एक अपडेट आपल्याला पाहायला मिळाली होती. या निकालानंतर कदाचित आर्यन खानच्या अडचणींमध्ये सुद्धा सौम्यता येऊ शकते, त्याच्या अडचणी कमी होऊ शकतात, याची शक्यता नाकारता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह मी सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बातमी आणि बरंच काहीमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आता पाहूयात मोठी ब्रेकिंग न्यूज. बातमी आहे एसआयटी चौकशीच्या संदर्भातली. लवकरच एसआयटी चौकशी स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती. यानंतर या एसआयटीच्या हालचालींना वेग आलेला आहे. 24 तासात एसआयटी स्थापन केली जाऊ शकते. नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती. समीर वानखेडेंवरती जे आरोप लावलेले आहेत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी त्यांच्याकडनं केली गेलेली होती.
अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी अजित मांढरे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अजित, प्रचंड घडामोडी एकीकडे कोर्टात घडतायत तर दुसरीकडे राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आलेला आहे आणि SIT चौकशीची स्थापना पुढच्या 24 तासात होऊ शकते. काय अधिक माहिती आहे? तुषार, मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये एकूण 5 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये समीर वानखेडे त्याच पद्धतीने एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रारी आलेल्या आहेत. यासोबतच नवाब मलिक मंत्री जे आहेत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि या सगळ्या आरोपांची चौकशी करण्याकरता SIT स्थापन करावी अशी मागणी केली होती. या सर्व घडामोडी लक्षात घेता अशी माहिती मिळते की मुंबई पोलिसांना ही विचारणा करण्यात आलेली आहे की वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक SIT जी आहे ती स्थापन केली जावी. त्याकरता कोण सक्षम आहेत, कोणाची नावे आहेत याबाबत माहिती घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार या हालचालींना वेग आलेला आहे. त्यामुळे होऊ शकतं की पुढील 24 तासामध्ये एक SIT स्थापन केली जाईल आणि ह्या ज्या काही तक्रारी आल्या आहेत 5 वेगवेगळ्या, त्या तक्रारींची शहानिशा करण्याकरता SIT स्थापन करून त्याची चौकशी सुरू केली जाईल. याच दरम्यान या चौकशीला हजर राहण्याकरता SITच्या अनेकांना समन्स देखील जारी केले जातील. मग त्यामध्ये NCBचे अधिकारी देखील असतील, शाहरुख खानच्या संबंधित लोक देखील असतील, याचबरोबरीनं ज्यांनी तक्रार केलेली आहे, ज्यांनी आरोप केलेले आहेत या सगळ्यांचा समावेश असेल. यामुळे यांची लवकरात लवकर चौकशी होईल अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्याच्याकरता पुढील 24 तास. अगदी खरं अजित, तू म्हणतोयस त्या पद्धतीनं लवकरात लवकर चौकशी केली जाऊ शकते. SIT स्थापन होईल, समन्स देखील बजावले जातील. मात्र गेल्या काही दिवसांपासून आपण जो वाद बघत होतो केंद्र विरुद्ध राज्य सरकार, मात्र खरोखरच हे अधिकारी याला उत्तर देतील का हा सुद्धा एक प्रश्न आहे. याचबरोबर बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा News 18.